कोकणातील एका छोट्याशा गावात ईशानी आणि समर्थ यांचा सुखी संसार सुरू होता. लग्नाला 5 वर्ष झाली होती. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. एके दिवशी समर्थला ऑफिसमधून नवीन कर्मचारी म्हणून वेदिका नावाची तरुणी रुजू झाली. काही दिवसांनी तिच्या वडिलांना अचानक पक्षाघात झाला. घरात काम करणारं दुसरं कोणीच नव्हतं. वेदिका रोज रडत ऑफिसमध्ये यायची. समर्थला तिची अवस्था पाहवत नव्हती. तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा, औषधांची पैसे द्यायचा आणि कधीकधी तिच्या घरीही जाऊन मदत करायचा. हे सगळे त्याने ईशानीला सांगितलं नाही, कारण तिला विनाकारण काळजी वाटू नये असं त्याला वाटलं. पण गावात कुजबूज सुरू झाली. समर्थ रोज मुलीसोबत दिसतो. दोघांचं काहीतरी सुरू आहे. एके दिवशी ईशानीने स्वतः समर्थला वेदिकासोबत हॉस्पिटलमधून बाहेर येताना पाहिलं. तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. ती काही न विचारता घरी आली. समर्थ घरी आला तेव्हा ईशानीने त्याच्यासमोर लग्नाचा फोटो ठेवला आणि शांतपणे म्हणाली, आजपासून आपलं नातं संपलं. समर्थ कितीही समजावत होता, पण ईशानी ऐकायला तयार नव्हती. दुसऱ्या दिवशी तिने माहेर गाठलं. काही दिवसांनी अचानक ईशानीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने शहरात दाखल करावं लागलं. रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टर म्हणाले, त्यांच्या उपचारांचे सगळे पैसे आधीच भरले गेले आहेत. ईशानी आश्चर्यचकित झाली. रिसेप्शनवर तिला पावती दाखवली. पैसे भरले होते समर्थने. तेवढ्यात वेदिका तिथे आली. तिने ईशानीचा हात हातात घेतला आणि म्हणाली, ताई, तुमच्या नवऱ्याने माझ्यासाठी नाही, माझ्या आजारी बाबांसाठी मदत केली. त्यांनी मला नेहमी बहीण मानलं. लोकांनी जे बोललं ते खोटं होतं. वेदिकाने मोबाईलमधील सर्व मेसेज दाखवले. प्रत्येक मेसेजमध्ये समर्थ फक्त तिच्या वडिलांच्या उपचारांची चौकशी करत होता. ईशानीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती समर्थसमोर आली. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी लोकांच्या बोलण्यांवर विश्वास ठेवला, पण तुझ्यावर नाही. समर्थ हसत म्हणाला, विश्वास तुटला की नातं संपत नाही, पण तो पुन्हा जिंकण्यासाठी प्रेम आणि संयम लागतो. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्या दिवसानंतर ईशानीने एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवली, लोकांच्या बोलण्यापेक्षा आपल्या माणसाचं सत्य ऐकणं जास्त महत्त्वाचं असतं. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून